देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून एक घोषणा केली होती। येत्या दिवाळीत सामान्य वर्गाला मोठी भेट मिळणार आहे। आम्ही जीएसटी मध्ये सुधारणा आणत आहोत। यामुळे सामान्य लोकांसाठी टॅक्स रेट कमी होतील, तसंच दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील असं मोदी म्हणाले होते। मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जीएसटी मध्ये बदल करण्यात येणार आहेत। गुरुवारी 21 ऑगस्टला जीएसटीच्या टॅक्स स्लॅबमध्ये बदलाच्या प्रस्तावाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे। जीएसटी मध्ये इतके वर्ष 4 टॅक्स स्लॅब होते, मात्र आता इथून पुढे फक्त 2च टॅक्स स्लॅब असणार आहेत। या बदलांचा फायदा देशातल्या सामान्य वर्गाला होणार आहे। जीएसटी मधले हे बदल नेमके आहेत काय? कोणते 2 टॅक्स स्लॅब रद्द होणार आहेत? यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त होतील? त्याचा सामान्य वर्गाला काय फायदा होणार आहे? सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। गुरुवारी 21 ऑगस्टला ग्रुप ऑफ मिनिस्टर्स म्हणजे जीओएमची एक बैठक पार पडली। ही बैठक बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीला उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना, राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह, पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य, कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा आणि केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाल उपस्थित होते। केंद्र सरकारने जीएसटी कर प्रणाली आणखी सोपी करण्यासाठी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याचे प्रस्ताव सुचवले होते। या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। जीओएम ही सरकारने स्थापन केलेली एक विशेष समिती आहे। यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो। या समितीचं काम जीएसटी बाबत मुद्द्यांवर चर्चा करणं आणि कर बदलांसंबंधी शिफारसी करणं हे असतं। ही समिती जीएसटी काउन्सिलला सूचना देते, ज्यानंतर काउन्सिल त्यावर अंतिम निर्णय घेते। सध्या जीएसटीचे 5%, 12%, 18% आणि 28% असे एकूण 4 स्लॅब आहेत। मात्र आता इथून पुढे जीएसटीचे 2च स्लॅब असणार आहेत। नव्या योजनेनुसार जीएसटी मध्ये आता बहुतेक वस्तूंसाठी फक्त 5% आणि 18% हे 2च स्लॅब असतील। सरकारने जीएसटी मधले 28% आणि 12%चे स्लॅब रद्द केले आहेत, पण लक्झरी वस्तू आणि तंबाखू, दारू सारख्या गोष्टींवर जो 40% कर आकारला जातो तो इथून पुढेही कायम राहील। देशभरात दिवाळीपर्यंत हा बदल लागू होण्याची शक्यता आहे। आता या बदलाचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होईल आणि यामुळे कोणकोणत्या वस्तू स्वस्त होतील ते पाहू। तर जीएसटीच्या नव्या कर प्रणालीनुसार 28%चा टॅक्स स्लॅब रद्द होणार असून या स्लॅब मधल्या 90% वस्तू 18%च्या स्लॅब मध्ये येणार आहेत। यामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत। नव्या कररचनेनुसार इतके दिवस ज्या वस्तूंवर 28% टॅक्स लावण्यात येत होता त्या वस्तूंवर आता 18%च टॅक्स लावला जाणार आहे। नव्या कर प्रणालीनुसार सिमेंट, सौंदर्य उत्पादनं, चॉकलेट, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, डिशवॉशर, खासगी विमान, साखरेचा पाक, कॉफी, प्लास्टिक उत्पादनं, रबर टायर, ॲल्युमिनियम फॉइल, टेम्पर्ड ग्लास, प्रिंटर, रेझर, मॅनिक्युअर किट आणि डेंटल फ्लॉस या वस्तू स्वस्त होणार आहेत। जीएसटीच्या नव्या कर प्रणालीनुसार सरकारनं 12%चा स्लॅबही रद्द केला आहे। आता या स्लॅब मधल्या 99% वस्तू 5%च्या स्लॅब मध्ये येणार आहेत। म्हणजेच इतके दिवस ज्या वस्तूंवर 12% टॅक्स लावला जात होता त्या वस्तूंवर आता फक्त 5%च टॅक्स लावला जाईल। या टॅक्स स्लॅब मध्ये दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू आहेत। त्या सगळ्या वस्तूंची किंमत आता कमी होणार आहे। नव्या कर प्रणालीनुसार सुकामेवा, ब्रँडेड नमकीन, टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, केसांचं तेल, नॉर्मल अँटीबायोटिक, पेनकिलर औषधं, प्रोसेस्ड फूड, स्नॅक्स, फ्रोझन व्हेजिटेबल्स, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, काही कॉम्प्युटर्स, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गीझर यांसारख्या वस्तू स्वस्त होणार आहेत। याशिवाय यामध्ये नॉन इलेक्ट्रिक वॉटर फिल्टर, इलेक्ट्रिक इस्त्री, व्हॅक्यूम क्लीनर, 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेडीमेड कपडे, 500 ते 1000 रुपयांमधले शूज, लसी, HIV आणि टीबी डायग्नोस्टिक किट, सायकल आणि भांडी यांसारख्या वस्तूंवरचा करही कमी होणार आहे। सोबतच जॉमेट्री बॉक्स, नकाशे, ग्लोब, वेंडिंग मशीन, सार्वजनिक वाहतूक वाहनं, कृषी मशिनरी, सोलर वॉटर हीटर यांसारखे प्रॉडक्टही 12%च्या टॅक्स स्लॅब मधून 5%च्या स्लॅब मध्ये येणार आहेत। जीएसटीच्या टॅक्स स्लॅब मधल्या या बदलांचा थेट प्रभाव दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंवर होणार आहे। सोबतच या बदलांमुळे सामान्य माणसाला घर घेणंही स्वस्त होणार आहे। सध्या घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सिमेंट सारख्या साहित्यावर 28%, स्टीलवर 18%, पेंटवर 28%, तसंच टाइल्स आणि सॅनिटरी वेअरवर 18% जीएसटी आकारला जातो। या सगळ्याचा थेट परिणाम घराच्या किमतींवर होतो, पण आता या सगळ्या वस्तू 5% आणि 18%च्या टॅक्स स्लॅब मध्ये येणार आहेत। त्यामुळे त्यांची किंमत कमी होईल। अशा प्रकारे घर बांधण्याचा खर्चही कमी होईल। यामुळे शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांची मागणी वाढू शकते असं बोललं जाते। या क्षेत्रातल्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार
सध्या सिमेंट आणि इतर वस्तूंवर जास्त कर असल्यानं घर बांधण्याचा खर्च वाढतो, पण जीएसटीचे नवीन स्लॅब लागू झाल्यामुळे घरं स्वस्त होऊ शकतात। यामुळे टायर 2 शहरांमध्ये घर खरेदीची डिमांड वाढू शकते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत बोलताना म्हटलं आहे की ही नवी कर प्रणाली सामान्य लोक, शेतकरी, मध्यमवर्गीय आणि लहान व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल। यामुळे जीएसटी अधिक पारदर्शक आणि ग्रोथ फ्रेंडली होईल असं त्यांचं म्हणणं आहे। जीओएमच्या या बैठकीत केंद्र सरकारनं आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरचा जीएसटी पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्तावही मांडला। बहुतेक राज्यांनी याला पाठिंबा दिला आहे, मात्र यामुळे दरवर्षी सुमारे 9,700 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान होऊ शकतं असं बोललं जात आहे। जीएसटी बाबतच्या मंत्रिगटाच्या शिफारशी आता केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी काउन्सिलकडे पाठवल्या जातील। त्यात सर्व राज्यांचे प्रतिनिधी सहभागी असतील। परिषदेकडून आगामी बैठकीत या प्रस्तावांचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल। तसं पाहिलं तर 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर सध्या होत असलेले बदल हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल असतील। सरकारच्या म्हणण्यानुसार 4 टॅक्स स्लॅबची सिस्टीम किचकट होती, पण आता 2 टॅक्स स्लॅबची सिस्टीम व्यापाऱ्यांसाठी वापरणं सोपी होणार आहे। तसंच यामुळे ग्राहकांवरच्या कराचा बोजाही कमी होणार आहे। तुम्हाला या सगळ्या बदलांबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।